नमस्कार मंडळी, हिला विचारून सांगतोच्या पहिल्या भागात आज आपल्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. आमचे शेफ आदित्य डोंगरसाने नमस्कार. आज तुमच्या समोर करणार आहेत काळं चिकन. सो हे चिकन आम्ही आणलेलं आहे आणि त्याच्यामध्ये आम्ही काय काय टाकलेलं आहे. तर काळं चिकन करता हिला विचारून आपण साहजिकच 1 किलो चिकन आणलेलं आहे आणि हिने सांगितल्याप्रमाणे त्याच्यामध्ये हळद टाकलेली आहे, मीठ टाकलेली आहे आणि थोडंसं एक मॅजिक मसाला टाकलेला आहे चंद्रहास नावाचा. यो मसाला टाकतो तो हिला विचारूनच टाकलेला आहे अर्थातच. तर आता ह्याचा आपण स्टॉक काढणार आहोत. स्टॉक काढण्याकरता आपण हे जे चिकन आहे हे आपण एका हंडीमध्ये घेतलेलं आहे. तर आमचं हे नवीन चॅनल हिला विचारून सांगतो च हा पहिला व्हिडिओ आहे. तर ह्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि फॉलो करा. तर हिने सांगितल्याप्रमाणेच ह्याच्यामध्ये मी पाणी टाकलेलं आहे. इन्शुअर करा की चिकन प्रॉपर पाण्यामध्ये सबमर्ज होईल, बुडलं जाईल. तर चिकनला थोडंसं पाणी जास्त सुटतं, ही सही सांगतेच आहे. ॲक्च्युली चिकनला जास्त पाणी घालू नका, कारण चिकनचं पाणी हे तसं पण चिकन कुक व्हायला लागतं तर ते पाणी सोडतं. सो एक्स्ट्रा पाणी जास्त ॲड करू नका, जेवढी रिक्वायर्ड आहे तेवढंच करा. जसं म्हणजे तुम्हाला सूप बनवायचं असेल त्याची रिक्वायरमेंट थोडासा वेगळा प्रकार करणार आहोत. आपण काळं चिकन करणार आहोत पण त्याच्याबरोबर आपण पांढरा रस्सा करणार आहोत. पण आजचा आपला पांढरा रस्सा जो आहे हा थोडासा पिवट होईल, हळदी दुधासारखा. कारण की चिकनला आपण हळद लावलेली आहे आणि मीठ लावलेलं आहे. मीठ का लावलं तर कसं शिजताना चिकन जरा मीठ त्याच्यात मुरलं जाईल आणि स्टॉकमध्ये पण चांगलं मीठ येईल. तर आपल्याला आता हे चिकन जे आहे ते शिजवायचं आहे, म्हणजे इन शॉर्ट बॉईल करायचं आहे. त्याचा स्टॉक निघेल तो स्टॉक आपण 2 हिस्से करणार आहोत. एक आपण प्रॉपर काळा रस्सा करण्याकरता वापरणार ज्यात चिकन पण असेल आणि दुसरा आपण जो आहे तो कोल्हापुरी पांढरा रस्सा. तर तसं तुम्हाला माहिती असेल की मी आहे कोल्हापूरचा, पण सर्वात पहिले मी आहे एक मराठा. तर आमच्याकरता कोल्हापूरची गादी जेवढा मान आहे तेवढा साताऱ्याच्या गादीला तेवढाच मान आहे. काळं वाटाणं जे आहे हे माझ्या माहितीप्रमाणे, मला कळल्याप्रमाणे हे एक साताऱ्याचं आहे. तसंच पांढरा रस्सा जो आहे हा आमच्या कोल्हापूरचा आहे. तर दोन्ही गाद्यांचा मान राखून आज आपण काळा रस्सा आणि पांढरा रस्सा करणार आहोत. पांढऱ्या रश्श्याची जर तुम्हाला छोटीशी जर इतिहास सांगायचा झाला तर शाहू महाराजांच्याकडे नेहमी कोल्हापूरचे राजर्षी शाहू महाराज जे होते त्यांच्याकडे इंग्रजांचे कोणतरी अधिकारी जेवणाकरता आले होते. तर त्यावेळेस त्यांना झणझणीत मटणाची आळणी दिली होती. आणि आम्ही कोल्हापूरची माणसं आळणी पण झणझणीत पितो, म्हणजे पुढनं पण आग झाला पाहिजे, मागणं पण आग निघायला पाहिजे. तर त्या अधिकाऱ्याला ते काय जमलं नाही. आता अधिकारी उपाशी उठणं म्हणजे बरोबर नाही ना. मग खानसामा जे होते शाहू महाराजांचे त्यांनी काय केलं, त्यांनी खोबऱ्याचं नारळाचं दूध काढलं आणि त्या रश्श्यामध्ये आळणी पाणीमध्ये मिसळलं आणि ते त्यांना उकळून थोडी खसखस टाकून काजू टाकून त्याचा तिखटपणा कमी केला आणि असा उदयास आला आमचा कोल्हापूरचा फेमस पांढरा रस्सा. तर पुढची रेसिपी बघण्यासाठी 10 मिनिटाचा ब्रेक घेऊया, कारण 10 मिनिटात हे चिकनचा स्टॉक तयार होईल. अर्थातच तुम्ही बघितलेत की चिकनमध्ये आम्ही थोडं जास्तीचं पाणी ठेवलं आहे, जसं आदित्यने सांगितलं की पांढरा रस्सा आणि काळा रस्सा अशा 2 रेसिपी आणि शिवाय काळं सुकं चिकन पण होणार आहे. सो आमच्याबरोबर कनेक्टेड राहा. 10 मिनिटाच्या ब्रेकमध्ये लगेचच तुमच्याशी आम्ही येऊन भेटू. ओके. तर ऑलमोस्ट 8-10 मिनटं झालेली आहेत. तर अशा प्रकारे स्टॉक तयार झालेला आहे. आपण पाहू शकाल जरासं पिवळसर पाणी आलेलं आहे आणि वास बघा तर हा घमघमाट आहे. त्याच्यामध्ये थोडा हळदीचा घमघमाट आहे. चिकनचा स्टॉक तसं घमघमाट असतो तसं आहे. तर आता आपण बनवणार आहोत काळा मसाल्याची रेसिपी. तर अशा प्रकारे हा स्टॉक जो आहे खूप गरम आहे आणि तो आम्ही अगदी अलगद पद्धतीने भांड्यामध्ये काढून घेत आहोत. म्हणजेच स्टॉकमधून
चिकन आणि स्टॉकचं पाणी असं दोन्हीही वेगवेगळं करायचं. गडबड आमची चालू आहे कारण चिकन खूपच गरम आहे. झालं असेल की मी आता हातामध्ये कापड घेतलेलं आहे, म्हणूनच ह्या चॅनलचं नाव घेतलेलं आहे की हिला विचारून सांग करतो. हिला विचारलं होतं तरी तिने सांगितलं होतं मला की बघा. असं टाकू नका. तर सांगितलं होतं की कपडा घेऊन भांड पकडावं जेणेकरून प्रात्यक्षिक दाखवण्यामागचं हेच कारण होतं की हिला विचारल्यावर हिने सांगितलेलं जर नाही ऐकलं तर काय होतं, त्याचं हे प्रात्यक्षिक होऊ शकतं असं. तर आता आपल्याला वाटण करायचं आहे काळा रस्सा तयार करण्याकरता. तर त्याच्याकरता सर्वप्रथम घेतलेले आहेत आपण एक 4-5 छोट्या मिरच्या, मिडियम साईजच्या मिरच्या, 2 मोठे कांदे, आलं 1 इंच घ्यायचं आहे. असू दे खूप नवीन आहे. आलं घ्यायचं आहे आपल्याला, किंवा तुम्ही बेस्ट वे आलं लसूणची पेस्ट घेऊ शकता. तर बघितलं तुम्ही आलं लसूणची पेस्ट आहे माझ्याकडे हिने तयार केलेली. आणि कोथिंबिरी बरोबर कोथिंबिरी देठं घ्यायची आहेत. ऍक्च्युली कोथिंबीर नाही घ्यायची ह्याच्यामध्ये. कोथिंबीरचे देठ आम्ही ह्याच्यासाठी घेतोय कारण त्याच्यामध्ये स्मेल खूप छान असतो. कोथिंबीरचा वास घटक म्हणजे सुकं खोबरं, तो खूप छान असतो. सुकं खोबरं हिने आधीच खाऊन ठेवलेलं आहे, त्यामुळे माझं मेन ते खोबरं खावायचं ते करायचं ताप कमी झालेलं आहे. हो. तर अंदाजे आपण आता आम्ही इथे 2 कांदे घेतलेले आहेत. साईज बघाल तर 2 मोठे कांदे आहेत. मीडियम साईजमध्ये घेतले तर तुम्हाला तिथे 4 कांदे लागतील. अंदाजे कांद्याच्या हिशोबानेच तुम्हाला अंदाजे खोबरं घ्यायचं आहे. तरी 1 वाटीचं खोबरं तुम्हाला इथे लागणार आहे. आदित्यने जसं सांगितलं की हिरवी मिरची, अद्रक, लसूण हे सगळं ह्या वाटणामध्ये येणार आहे. आणि ह्याचं आपण म्हणजे कांदा चिरून किसलेलं खोबरं हे सगळं आपण भाजून घेऊन मग ह्याची आपल्याला एक छानशी पेस्ट तयार करायची आहे. तर मी आता जाते थोडंसं आदित्यला हेल्प करायला आणि लागलीच तुम्हाला आम्ही पेस्ट कशी बनवली तेही दाखवून देतो. चिरून झाले आहेत. मिरच्या जराशा अशा उभ्या फाडतो म्हणजे त्या छानपैकी तळल्या जातात असं मला वाटतं. बरोबर आहे ना? हो. कसं आहे, आपण जेवण करू शकतो पण नाही तिथं आगाऊपणा करू नये. नडतं मगाशी जर झालं तसं. म्हणूनच चॅनलचं नाव आम्ही ठेवलं. कांदा खोबरं वगैरे सगळं तयार आहे. तर आता आपण करणार आहोत वाटण, ओला मसाला. मी कढई घेतलेली आहे आणि माझ्याकडे ना एक ऑलिव्ह ऑइल होतं. थोडंसं एवढं बास होईल का? येस. कारण आपल्याला वाटण करताना तसं पण तेलाचं प्रमाण थोडंसं कमीच ठेवायचं आहे. वाटणानंतर कांद्याला तेल सुटतं. बस का आणि पाहिजे? बस 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 बस. हे पण हे एवढं नको नको. अति तेल शरीराला हानिकारक आहे. याचं आहे, ऑलिव्हचं आहे. असू दे. त्यात काय टाकायचं असतं? हिंग बिंग नाही, आता फक्त आपल्याला हेच टाकायचं आहे वाटण. पहिले कांदाच टाकायचा डायरेक्ट? हो. तर अशा प्रकारे आम्ही कढई गॅसवर ठेवलेली आहे. गॅस चालू आहे. आणि मला गरम कढईमध्ये मस्तपैकी आईला झारा वापरायची सवय, मी असं तेल टाकलेलं आहे. आणि आदित्यच्या मम्मीला जसं झारा वापरायची सवय आहे तीच सवय प्रिय पुत्राने घेतलेली आहे. पहिले आलू लसूणची पेस्ट टाकायची नाही काय? नाही, पहिले मिरची टाकायची. पहिली मिरची टाकायची, मग कांदा. माझ्या आईच्या हातचं जेवण तुम्ही कधी खायला आला पाहिजे. माझी आई खरंच सुगरण आहे. नक्की. आता जरा वयोमानाप्रमाणे तिला जास्त जमत नाही. आता पण शिव्या मस्तच खायला घालते. तिचं पोट भरतं माझं. तर बघत असाल की मिरच्या छान तडतडलेल्या आहेत. आम्ही जास्त जवळून दाखवू शकणार नाही कारण मिरचीची पी उडून ठक्कन आपल्या हातात येते. आता जरासा हलकासा कमी करतो गॅस. आणि कांदे टाकतो. कांदे बघा तर मी कशी ओघड कापलेले आहेत. एक मिरची यातून लपली होती. अरे बापरे. ठीक आहे. तडतडा लागलेला आहे तेल. आता ज्या पद्धतीने आदित्य कांदा टाकतो आहे थोडंसं थांबून प्लीज कृपया तुम्ही तसं करू नका कारण तेल तडतडत राहतं, ते हातावर उडतं. सो जेवढा पटापट कांदा कढईमध्ये टाकता येईल तेवढा पटापट कढईमध्ये टाका आणि परतायला सुरुवात करा जसं आत्ता आदित्य करतो आहे.
सो हा असा कांदा मस्त तेलामध्ये परतला जात आहे. त्याचा वास आणि मिरचीचा ठसका, येस, त्याचं खूप सुंदर आवाज आणि वास दोन्हींचा आस्वाद घेता येतोय. थोडासा कांदा बारीक चिरला होता तो ह्यात टाकतो, कारण वेस्ट कसं खायचं? घालवायचं नाही. आमच्या बायकोला कांदे फार प्रिय आहेत. येस, आम्ही पाणीपुरी खायला जातो ना तेव्हा आमची बायको एक कांदा जे म्हणते थोडीशी पाणीपुरी लावून म्हणते. तिला मस्त कांदा आवडतो. काहीही असं काही नाही आहे. पण हां, पाणीपुरी जे खातात त्यांनी नक्कीच ट्राय करा की पाणीपुरी खाताना त्याच्यामध्ये तुम्ही एक्स्ट्रा कांदा ॲड करून खाऊ शकाल. खूप सुंदर लागतो. एनिवेज, आपला टॉपिक दुसरीकडे चालला आहे. तर आता आपण कांदा परतत आहोत. कांदा अजूनही पांढरा शुभ्रच आहे. तो थोडासा गुलाबी झाल्यानंतर ह्याच्यामध्ये आपण सुकं खोबरं ॲड करणार आहोत. बरोबर ना? जो तेरी देखी शराबी ये दिल हो गया. गॅस मोठा करावा. तर अशा प्रकारे कांदा जो आहे बघितला असेल तर मस्त गुलाबीसर जावा लागलेला आहे. नाही, हा मस्त गुलाबीसर कांदा भाजलेला आहे. कसं असतं, कधीतरी किचनमध्ये काम केलं की कांदा जळणं आणि छान भाजला जाणं ह्याच्यातला फरक ओळखायला जरा कठीण होतं. ठीक आहे ना? तर कांदा भाजताना झालेला पान उतारा बघून परत मी आलेलो आहे. थोडं घालायचं ना? हो, तर तुम्ही पाहत असाल की सगळ्या स्टेप ज्या आहेत त्या मी हिला विचारूनच करतोय. आणि म्हणूनच आम्ही आमच्या चॅनलचं नाव जे आहे ते ठेवलं आहे हिला विचारून सांगतो. हिला विचारून सांगतो. तर हे नुसतं जेवणापुरतंच नाही, मी सगळ्या गोष्टीमध्येच हिला विचारूनच करत असतो. मी लग्नात हिच्याबरोबर केलं ते पण मी हिला विचारूनच केलं. कोर्स आमचा मुलगा पण मला विचारल्याशिवाय काही करत नाही, हे बाकी खरं आहे. आता त्याची ही यायची अजून बाकी आहे. त्याच्यामुळे सध्या त्या स्थानावर मीच आहे. तर बघितलं असेल तर अशा प्रकारे आम्ही कांदा आणि खोबरं परतलं गेलेलं आहे. पुन्हा एकदा परतत आहोत. अजून एक 5 मिनटं खोबरं परतलं जाईल. जसं की खोबरं हे पूर्ण सफेद सफेद होतं, ते थोडंसं ब्राउनिश होईपर्यंत खोबरं परतलं जाणार आहे. ठीक आहे? तर हे बघा, आता बऱ्यापैकी हा वाटणाचा कांदा खोबरं भाजून छान असं गुलाबीसर झालेलं आहे. वास पण खोबऱ्याचा आलेला आहे. Yes. तर आता गॅस बंद करायचा. येस, गॅस आणि बंद आता करायचा. आपल्याला जे आहे हे मसाला वाटायचा आहे, पण तो जरा खूप गरम आहे. सो थोडासा थंड होऊ द्या. राईट. वाटण्याची प्रक्रिया पण दाखवणार आहे. त्याच्यात पाणी खूप कमी वापरायचं आहे. कसं वापरायचं आहे ते हिला विचारून मी तुम्हाला दाखवतो. तर वाटण थंड होईपर्यंत थोडासा धीर धरा. बऱ्यापैकी वाटणचा जो मसाला आहे थंड झालेला आहे, तरी अजून धूर येतोच आहे, वाफ येतीच आहे. एवढा पण काय करू शकत नाही. एवढं बस काढी घेऊ सगळं सगळं तिळ घालायचं राहिले. हा, गरज नाहीये. नाही. कोथमीरच्या काड्या ऍक्च्युली आम्ही जे आहेत ते झाड लावण्याकरता घेतलं होतं, पण राहून दे. कोथमीरच्या झाडांना कधी काठ्यांनी कधी झाड येतं का? धने पेरायचे असतात त्यासाठी. म्हणूनच सांगते, मला विचारून करत जा. तर अशा प्रकारे कांदा वाटणाच्या भांड्यामध्ये काढून घेतला आम्ही. थोडंसं त्याच्यामध्ये आम्ही कोथिंबिरीचे देठ, काड्या म्हणण्यापेक्षा देठ अतिउत्तम राहील ना. हां, तर आम्ही देठ ह्याच्यामध्ये
ॲड करतोय. ॲक्च्युली ह्या वाटणामध्ये ॲड नाही करायचे, पण आम्ही करतोय कारण आम्हाला आवडतं. आमच्या स्टाईलने आम्ही रेसिपी करतो त्याच्यामुळे ऑफकोर्स. तर अशा प्रकारे कोथिंबिरीचे देठ. एवढी डेटची गरज नाही. हो टाक असू दे. आणि हे पात्र टाकायचं, हे बर्तन टाकता येतं ना. हो कसंही. तर ह्याच्यामध्ये आता सध्या तरी पाणी घालायचं नाही आपल्याला, माझ्या मते तरी. पण सिन्स हे गरम आहे, कापड मात्र आपल्याला घ्यायचं आहे बरोबर. सरळ भाजतोय, वाफा येतात छोट्याशा तशा. मी आत्ताच माझ्या मुलाला म्हणत होतो की कोल्हापूरला बाबा माझ्या घरामध्ये जसा मिक्सरचा सेट आहे तसं आपण घेऊया का इथे. तर हो तर म्हटलेलं आहे, बघू आता कसं होतंय. तर हे वाटण आम्ही फिरवत होतो. एकंदरीतच त्याच्यात थोडंसं कोथिंबीरच्या काड्या वाटल्या. कोथिंबिरीचे देठ जे आहेत ते वाटले गेलेले नाही आहेत, आणि म्हणून मग आम्ही अगदी अर्धा वाटी पाणी त्याच्यात घातलेलं आहे. देठं पण आपली बारीक कापायला हवी तिथे. काही नाही, अजून एक दोन राऊंड झाले की मिक्सरमध्ये ते व्यवस्थित बारीक होईल. बऱ्यापैकी वाटलं गेलेलं आहे, पण एकदम वाटतं की अजून एकदा राऊंड व्हावा. हो अजून एक लास्ट थोडंसं. पण आता हा बिना पाण्याचा करायचा आहे आपल्याला. हा जरासा मोठा राऊंड होईल. मीडियम स्पीडवरती 1-2 मिनिटच करायला लागेल, कारण की तेच मी तर जे म्हणत होतो की आपण पाहत असाल सुंदर मसाला वाटला गेलेला आहे. तो आजच्या आपल्या ज्या करता 2 चमचे लागणार आहे, पण बायकोला शानपणा हुशारी करून माझ्याकडनं पुढल्या महिन्याभराचा मसाला वाटून घेतलेला आहे. ते आता मला हे बघितलं ते कळलं. आता एकदाच तू काम करणार तर मग एकदाच हे का ते जास्तीचं करून घे. थँक्यू सो मच. तर आता आपल्याला करायचं आहे काळं मटण. तर हीच कढई घेऊ का? येस. धागा भांडी काढा नको. हेच तेल घेऊ? एवढं नाही नका. नाही दुसरं तेल देते, थांब जरा. तर 3-4 चमचे टेबल स्पून आपल्याला तेल घ्यायचं आहे. माझं जेवण बनवण्याच्या बाबतीमध्ये एक गोष्ट माझं नेहमीच असतो की तिखट जेवण कोणतंही असो, मी त्याच्यामध्ये थोडंसं हिंग टाकतो. हिंग काय असतं, नॉनव्हेज सारख्या गोष्टी बाधत नाहीत, त्रास होत नाही त्याच्यामुळे. सो तेल तापल्यावरती त्यात हिंग टाकेन. बरं, आम्ही कढई तीच यूज केली आहे हो. ज्याच्यात आम्ही कांदा आणि खोबरं भाजून घेतलं होतं, आणि ती यूज करण्यामध्ये काही वाईटपणा नाही आहे. हो अगदी. आता त्याच्यामध्ये आपण मसाला जो आता केला आहे तो काहीतरी 3 किंवा 4 चमचे आपल्याला घ्यायचा आहे. येस. अंदाजाने सांगितलेलं आहे मी. ऍक्च्युली या मसाल्याचं पाणी पण खूप कामाचं असतं, पण आता ते कसं करतो. ऑलमोस्ट आपण आता जेवढं मसाला वाटतं त्याच्या अर्धा आपल्याला मसाला लागणार आहे. छान मिक्स करून घ्यायचा आहे. आम्ही जवळजवळ 1 किलो चिकन बनवत आहोत, त्याच्यामुळे वाटण जे आहे ते आम्ही त्या अंदाजाने घेतले, कारण आम्हाला अगदी सुकं आणि अगदी पातळ असं काही चिकन बनवायचं नाही आहे. आम्ही एकच काळं चिकन असं मसाला बनवताना एक प्रोसेस स्किप झालेली आहे, त्यामुळे काळा रंग येण्याची शक्यता कमी आहे. ती म्हणजे कांदा आणि खोबरं जे होतं ते भाजून घ्यायचं होतं वाटायच्या आधी आणि चिली परतायच्या आधी. हो, ही प्रोसेस आमची स्किप झालेली आहे. स्किप नाही, आम्ही चेंज केली, कारण आमच्याकडे काळा मसाला हिरवं घातल्यामुळे ते बहुतेक तर हिरवा रंगाचे येण्याचे चान्सेस पण आहेत. अजिबात नाही. पण आपल्याकडे कोल्हापुरी काळा मसाला आहे, आपण तो काळा मसाला टाकणार जो आता टाकणार त्याच्यामध्ये. आता कसं बोलला? तर हा पाहिला असेल तुम्ही तर हा माझा कोल्हापूरचा स्पेशल लाल मसाला, लाल तिखट आहे कोल्हापूरचं. कांदा आणि हे तेच आहे, पण हे काळं तिखट आहे. येस, जे आम्ही आता काळं चिकन करण्यासाठी वापरणार आहोत. तर कोल्हापूरमध्ये जर तुम्ही जाल तर आवटीज म्हणून एक खानावळ, आवटींची खानावळ
इथे काळं चिकन, काळं मटण, तूप काळं मटण फार सुंदर मिळतं. बायकोला ना पोराला आता खायला घातलं होतं. भाकरीवर का लागतं का लाल बस. मजा आला. तर आपल्याला उडवस का आणि टाक अजून हाफ चमच टाक. आता हे झणझणीत किती आहे माहिती नाहीये. 3.5 चमचे तर घातलेलं आहे ह्याच्यामध्ये मी. 3.5 चमच्यामध्ये हा वास काय सुंदर आलेला आहे त्याचा. हे तिखट जे आहे ह्याच्यात हे तुम्ही नुसतं तेलामध्ये टाकून भाकरीवर तेल तिखट जे खातात कोल्हापूर लोक तसंही तुम्ही खाऊ शकता. त्यात ॲडिशनल म्हणजे आम्ही मगाशी आलं लसूणची पेस्ट ॲड नव्हती केली त्या सगळ्या ह्याच्यामध्ये, ती पण राहिलीच आहे. तर आम्ही आता ह्याच्यात आलं लसूणची पेस्ट ॲड वरून करणार टाकणार आहोत. नेहमी ती परत टाकायची असते, येस. पण इथे वरून टाकणार आहोत. ती राहिली नाहीये, ती टाकली नाहीये. हा चमचा वापरतो मी प्लास्टिक. लसूणची पेस्ट पण ऑलमोस्ट 1 चमचाभर टाकली, एवढी टाकायची असते, एवढी बस आहे. नक्कीच. धडेपूड आणि गरम मसाला टाकायचा. साधारण 1 चमचा आलं लसूणची पेस्ट टाका. जर का तुम्ही 1 किलो चिकन करणार असाल तर अर्थातच 1 मोठा चम्मच आलं लसूणची पेस्ट त्याच्यात पडणं गरजेचं आहे. खरंच सुंदर वास आलेला आहे. आणि बघत असाल तर जेव्हा आम्ही काळा मसाला ह्याच्यात ॲड केलाय ह्याचा रंगही बदललाय ब्राऊन झालेला आहे. आणि शिवाय त्याला स्मेल, त्याचा वास जो आहे घमघमाट जो सुटलेला आहे. असं म्हणाले की ते कधी होणार डिनर करतो आहे. Yes. मला वाटत नाही की बायकोला तुम्ही कुठे संध्याकाळी 4-4:30 वाजताच मी जे आहे ते भाकऱ्या करायला लागेल. 4 वाजले असं होतंय. भाकऱ्या मला जमणार नाहीत, मला माहिती आहे. नाही, त्याचं पण आपण ट्रेनिंग देऊया, काही हरकत नाही. हे आहे गरम मसाला. गरम मसाला आम्ही अगदी किंचितचा टाकतोय कारण हा घरचा गरम मसाला आहे आणि तो अगदीच म्हटल्यानुसार गरम आहे. त्याच्यामुळे त्याचा झणका ह्याच्यामध्ये धणेपूड फार सुंदर आणि धणेपूड आणि काय म्हणतात ते जिरापूड आपल्याला थोडी टाकायची आहे. जिरेपूड आहे. ही आहे जिरापूड. धणेपूड बहुतेक घरी संपलेली आहे, पण ठीक आहे आपण जे आहे जे काय म्हणतात ते वापरतो. हिरवा आपण धणे टाकलेले आहेत, धण्याचे काळ्या टाकलेले आहेत. ग्रीन कोरिएंडर लीव्सचे देठ जे असतात, स्टेम जे असतात ते आपण टाकलेले आहेत. मराठी थोडं इंग्लिशमध्ये सांगितलं प्रिसाइजली. अशा प्रकारे हे वाटण छान मस्त कढईमध्ये आम्ही भाजून घेतलेलं आहे. आता मगाशी आपण जे चिकन केलं होतं ते कसं घ्यायचं. मगाशी जे चिकन आपण जे वाफवून घेतो त्यात थोडं तेल टाकलेलं आहे मी आणि त्याच्यामध्ये हा मसाला ॲड करतोय. अर्थात कढईला आता थोडासा मसाला चिकटलेला आहे आणि त्याच्यामध्ये आम्ही थोडं पाणी गरम पाणी टाकण्यापेक्षा मसाला जो आपण काढला होता आपण तोच वापरणार. उगाच भसाभस पाणी वापरायची काही गरज नाही. बरोबर असं ही म्हणते. म्हणून मी आपलं म्हणतात ना की हिला विचारून करतो. अशा वेळी तुम्ही पाहत असाल की मी हा जो आपला मसाला ह्या टाकलेला आहे कढईमध्ये प्रॉपर चिकनला लावून घेतलेला आहे तो. तर काय करायचं नाही, आता एक 2 मिनिटाकरता जस्ट झाकून ठेवू. म्हणजे चिकन शिजवलेलं तर आहे चिकन, ते गरज नाही आहे. तर आपण हे 2 मिनिटं बारीक आचेवरती आपण ह्याला झाकून घेऊ. आणि मगाशी आपण जो स्टॉक काढला होता तो आता आपल्याला स्टॉक मेनली ह्याच्यामध्ये ॲड करायचा आहे. हा स्टॉक जो आपण पण हा स्टॉक पूर्ण ॲड करायचा नाही आहे. स्टॉक आपल्याला अर्धाच घ्यायचा. म्हणजे अर्धा स्टॉक जो आहे तो आपल्याला पांढऱ्या रश्श्याकरता वापरायचा आहे. पांढरा रस्सा ॲज आय सेड हा प्युअरली स्टॉकचा बनतो, त्याच्यामध्ये काही चिकन पीस नसतात. सूप आणि पाण्याच्या सूपमध्ये थोडंसं खसखस, काजूची पेस्ट आणि कांद्याची पेस्ट असते ती मिक्स करतात आणि त्याच्यानंतर त्याच्यात खोबऱ्याचं दूध घालून, नारळाचं दूध घालून तो तुपाची फोडणी असते त्याच्यामध्ये. तर हे जर 5 मिनिटं आपण ठेवलेलं आहेच. त्याच्यामध्ये आपण थोडंसं पाणी घालून एक जीव करून घेऊ. आपण स्टॉक जो आहे तो आम्ही थोडासा त्या कढईमध्ये टाकणार आहोत आणि कढईला थोडंसं हीट करून तो मसाला त्याच्यामध्ये मिक्स करून घेणार आहोत. कारण मग हा स्टॉक आपल्याला पुन्हा अगदी जरासं अर्ध घालायचं. पुन्हा मग आपल्याला हा स्टॉक चिकनमध्ये यूज करता येईल.
कारण चिकनचाच मसाला आहे, चिकनचा स्टॉक. सध्या मी जास्त घेतला नाही स्टॉक बाहेर असेल तर मी अगदी जरासंच घेतलेला आहे. कढई बंदच ठेवली मी, कढई गरम पण केली नाही. मला ना ह्याची चटका लागतो याची भीती वाटत असल्याने मी जरासं जपून काम करतो. ऑफकोर्स नॉट ॲज गुड ॲज ट्रेंड ॲज दी हाऊस वाईफ्स. शेफ व्हायचा आगाऊपणा माझा फक्त शनिवारचा आणि रविवारचा अंगामध्ये असतो किंवा सुट्टी असेल तर. आणि मूड असेल त्यातल्या त्यात कोल्हापूरला जर जाऊन आलो असेल, तिथलं काही खाल्लं असेल आणि ती जर चव मुंबईमध्ये आल्यावरती माझ्या जिभेवरती आली असेल तर मग ते खाण्याची माझी इच्छा होते. नाही तर मी तसं खातो सगळं बायकोनं केलेलं. 5 मिनिटापूर्वी आपण त्यात पाणी टाकून परतून घेतलं होतं. तर बघा असं तुम्ही छान मसाला त्याला लागला गेलेला आहे. आता उरलेला आपला जो मसाला होता तो ह्याच्यात टाकलेला आहे. काळा म्हणजे ते काळा कुट्ट होत नाही तो. नाही, काळं कुट्ट पण होईल, पण आम्ही जे कांदा भाजला तेलामध्ये तो तसा न करता तुम्ही फक्त बर्नरवरती तो भाजून घ्यायचा आहे. मग तो परतून घ्यायचा आणि मग त्याचं नाही, मग परतायचा येतो तो तसा भाजून मग त्याचं वाटण करायचं. सो त्याचा कलर जो आहे तो थोडासा ब्लॅकिश येतो. सो छानपैकी कढई धुवून घेतलेली आहे मी. आता तुम्ही याच्यामध्ये पाणी वाढवू शकता तुम्हाला जसं हवं आहे. आता स्टॉक घालायची गरज नाही आहे, त्यात तुम्ही पाणी वाढवू शकता. तुम्हाला रस्सा किती घट्ट आणि कशा पद्धतीने. मला सिन्स ॲज आय सेड की मी प्रॉपर कोल्हापूरचा आहे, त्याच्यामुळे मला जो आहे तो भुरुक भुरुक करत प्यायला आवडतो रस्सा. सो ह्याच्यामध्ये मी आता आणखी पाणी घालणार आहे भरपूर. तुम्ही पाहिलं असेल की छानपैकी रस्सा झालेला आहे. तर आपलं हे जे मगाशी मसाल्याचं पाणी जे होतं ते पण मी जरासं घेतलेलं आहे. कशाला खराब करायचं ना, बस. मसाल्याचं पाणी म्हणजे खराब पाणी नाहीच आहे शेवटी, ते मसाला त्याच्यामध्ये आपण बनवलेला आहे मिक्सरमधलं. एकदा फक्त मिक्स करून घ्या प्रॉपर. आणि मीठ टाकायच्या आधी चव घ्या, कारण की मी ना चिकन आणि हळदीमध्ये मीठ घालतो. जो रस्सा अजून लागणार आहे, पातळ करावं लागणार आहे. नाही, मीठ नाही अजिबात. तू जर चेक करून बघ, तुझ्याप्रमाणे सांग. म्हणजेच काय, हिला विचारून सांगतो मीठ बरोबर आहे. नाही, मीठ लागणार आहे. येस, मीठ लागणार आहे, पण टेस्ट आणि खूप लागणार आहे. आणि मसाला सुंदर टेस्ट आहे म्हणजे माझ्या हातात चव नाही. म्हणजे ह्याच्यात भाकरी कुस्करून खाण्यात मीठ पण एवढं बस का आणि नाही. रस्सा पण लागणार आहे, पाणी पण लागणार आहे अजून तुला. येस, एवढं अजून हाफ स्पून. हां, थोडं कमीच ठेव. बस बस बस, राहू दे. माझ्या बाबतीमध्ये नमक स्वादानुसार नसतं, नमक बीबीनुसार असतं. इथे सगळंच बीबीनुसार असतं, बाकी काही नाही. आणि मी इथे सगळे डायलॉग म्हणजे करतोय ना, मागा आमचा राजपुत्र म्हणजे हु करतोय, त्याला पण मजा येते. बाबाची राईंग कशी होती बघायला. तिथे वेगळं काय चालू मला वाटलं मला हसतं लागली. तो ॲक्च्युली त्याच्या दुनियेत आहे. पाणी अजूनही पाहिजे. येस, कारण की हा रस्ता पाण्याचा पातळ पाहिजे, असं वाटी गेलं भुरुक 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 करत प्यायचा असतो. मला चव यायला लागली. बस त्याच्याहून जास्त टाकायला नको, तो तर असं आठवून थोडासा. वाटी कुठे गेली ती माझी टेस्ट करायची. पॅकिंग नाही बोलायचं, पण बरोबर असतं. आता कसा पातळ रस्सा झाला तरी पण तो घट्ट आहे म्हणा. तो अजून थंड झाल्यावर घट्ट होऊ शकतो, कारण वाटण आपलं जे आहे त्याच्यामुळे. येस, त्याच्यामुळे तो थंड झाल्यानंतर घट्ट होण्याचे चान्सेस आहेत. तुम्ही असा रस्सा घरी बनवल्यावर तो जर का तसा थंड झाल्यानंतर घट्ट होत असेल तर साधं पाणी घालून उकळी काढण्यापेक्षा त्यामध्ये गरम पाणी टाकून उकळी काढा, जेणेकरून त्याची चव बिघडणार नाही. मीठ लागणार आहे अजून.
गरम मसाल्याचा Yes. चटका आणि त्या काळ्या मसाल्याचा चटका जबरदस्त झालेला आहे. ह्याच्यात मीठ आम्ही अजून थोडंसं ॲड करतोय. तुम्ही तुमच्या चवीनुसार मिठाचं प्रमाण ठेवावं एवढंच सांगेन. कमी पडलं चालेल, जास्त पडून देऊ नका. बस का? कारण कारण एक वेळ कमी पडलं तर वरून घेता वरून येतं घेता येतं. पण जास्त पडलं तर त्यात काही काढता येत नाही. काढता येत नाही. आणि नको ते उपद्व्याप करायला गेलं की मग जेवणाची चव पण आणि विरस होतो. जेवढा छान मेहनतीचा ना विरस होतो. येस. हा, फक्त पांढरा रस्सा करताना ही सांगते म्हणून नसतं, मी सांगतो म्हणून नसतं. हां, ती रेसिपी मात्र आदित्यचीच आहे आणि तो जसं करतो तो त्याच्या पद्धतीने करत असतो. आज दाखवेन मी तुम्हाला. मी नेहमी मराठा दरबारचा मसाला आणायचो, पण गेले काही महिने ना मुंबईमध्ये एक्झिबिशन लागलं होतं. तिथे कोल्हापूरच्या आमच्या एक काकू होत्या, त्यांचा स्टॉल होता लागलेला. त्यांनी सुंदर मसाला दिला. त्याला उकळी येऊ दे ना, घाई करू नको. तर अशा प्रकारे ह्याला मस्त सुंदर उकळी येत आहे. चमचा आपण बाजूला करूया आणि छान त्याला सुंदरशी उकळी येण्यासाठी त्याच्यावर झाकण ठेवूया आणि मग वरून मस्तपैकी कोथिंबीर आणि चिकन खायला रेडी. ठेवू? येस बंद करू ना? हां, येस. तर अशा प्रकारे हिला विचारून केलेलं काळं मटण रस्सा ही रेसिपी सक्सेसफुली तयार झालेली आहे. तिखट नाही आहे, पण मसाल्याचा चटका मस्त झालेला आहे. चिकन प्रॉपर मुरलेलं आहे. तर थोड्या वेळात आस्वाद घेऊया. भाकरी लावल्यावरती, ताट लावले कसं दिसेल. तर आता आपण जाणार आहोत पांढरा रस्सा करण्याकरता. लक्षात असू दे की पांढरा रस्सा हा पांढरा दिसणार नाही, कारण त्यात थोडंसं हळद घातलेलं आहे. सो तोपर्यंत हा रस्सा उकळू दे थोडासा. उकळला ना आणि? मी बंद केला. उकळायचा का तो बारीक? येस, थोडा वेळ तर उकळून दे, कारण आपण वाटण सगळं वरून मिक्स केलेलं आहे ना, सो त्याच्यामध्ये तो सगळा स्टॉक अच्छा, आता इन. माय मेन ठीक आहे. USP. तर मित्र आणि मैत्रिणींनो, सेकंड रेसिपीकडे आपण वळूया आता लवकरच. काळा रस्सा बघितला असेल तर उकळायला ठेवलेला आहे मस्तपैकी मुरण्याकरता. तर अजून पाणी नंतर ॲड करायचं आहे. तर आता आपण बनवणार आहोत कोल्हापुरी पांढरा रस्सा. पांढरा रस्सा मित्रांनो, त्याच्याकरता आपल्याला लागणार आहेत बेसिक म्हणजे 5 मिरे, 5 लवंगा, 2 तुकडे केलेल्या मिरच्या मधून फाडलेल्या, आणि ह्याची फोडणी जी आहे आपल्या तुपात मारायची आहे. तसंच माझ्याकडे आता कोकोनट मिल्क आहे, हे मी बाजारातून मागवलेलं आहे. पण शक्यतो कोल्हापूरमध्ये जर तुम्ही जाल तर ओला नारळ खवून त्याचं पिळून दूध काढतात. अजूनही खवणीवरती खवतात आणि दूध काढतात त्याचं. आणि हा आहे पांढऱ्या रश्श्याचा मसाला. पांढऱ्या रश्श्याचा मसाला जास्त काही नाही आहे, तो जो आहे तो इलायची, वरण्यांचा मसाला आहे. आम्ही कोल्हापुरी पांढरा रस्सा मसाला. तर त्याच्यात काही नसतं जास्त. खसखस, कांदा, माझ्यामध्ये काजू आणि इलायची, दगडफूल हे परतून वाटवलेलं असतं. हा वाळलेला मसाला आहे. तर आता आपण करणार आहोत हा मसाला. एन्श्योर करायचं की हा तेलात न करता हा घरच्या साजूक तुपात करायचा, डालड्यात करायचा नाही. तर पांढऱ्या रश्श्याकरता माझ्याकडे अर्थातच एक सुंदर छोटीशी पळी आहे. त्यात छोटीशी माझी फोडणी मारायची फोडणी पात्र आहे माझं. तूप टाकण्यामध्ये काहीही कंजूसी करू नका. हात मोठा असू द्या तुपाच्या बाबतीमध्ये. हे गाईचं तूप आहे, ते पण घरी बनवलेलं. अर्थात आमच्याकडे घरी गाय नाही आहे, पण आम्ही दूध मागवतो. मला तसं लहानपणापासून मी म्हशीचं दूध पितवलं, पण ही म्हणते की गाईचं दूध चांगलं असतं, म्हणून आम्ही गाईचं दूध मागवायला लागलो. ही म्हणते म्हणून आम्ही गाईचं दूध प्यायला लागलो. तर ह्याच्यामध्ये मी आता ह्या आपला जो स्टॉक आहे, स्टॉकमध्ये मी सध्या तरी काय ऍड करणार नाहीये. तर आपण पहिले टाकू ह्याच्यामध्ये 5 मिरे, 5 लवंगा,
तमालपत्र तुम्हाला आवडत असेल तुम्ही तमाल टाकू शकता. मला अजूनही कळलं नाही की हे वापरतात कशा करता. मला समजत नाही, पण दरवेळी ताटामध्ये मलाच येतं ते आमच्या घरामध्ये. स्पेशालिटी येते आमच्या घरच्यांची वाटतानाची. आणि ह्या मिरच्या टाकायच्या. गॅस बारीकच ठेवायचा आहे. फोडणी जळता कामा नाही. तमालपत्र बुडलंच नाही. काय हवं काय हे तमालपत्र बुडवायचं. चमचा घे. जे मिळेल ते केलं तरी तो बोललाच नाही. बोलला आपलं भात झालं की छानपैकी फोडणी जमती आहे. थोडीशी अजून होऊन घेऊया. कोल्हापूरमध्ये ही फोडणी रश्श्यात टाकतात, पण मला ना ते मला पटत नाही. सो मी रस्सा थोडासा जो आपलं अळणी पाणी आहे मी याच्यात टाकून असं मिक्स करून ह्याला उकळी येतो. हे मला असं आवडतं. का माहीत नाही, मला कच्ची फोडणी अशी आवडते. मस्त फोडणी बसलेली आहे. आणि आता आपण हे रश्श्यात टाकणार आहोत. हलवून घ्यायचं आहे थोडंसं. आता याच्यामध्ये आपण हा जो मसाला आणलेला आहे पांढऱ्या रश्श्याचा मसाला हा आपण टाकणार आहोत. याचं तुमचं माप असं काही स्पेसिफिक नाही आहे. माप कुठे गेलं माझं? हे नाही खोले माप सापडत नाही माझं म्हटल्यापेक्षा घरामध्ये आहे आमच्याकडे. माझं असं काही नाही. तर त्या काकू म्हटल्या होत्या की अर्धा किलो मटणाच्या ह्याला हे 2 ते 3 चमचे टाकायचं. तर हे 2 चमचे टाकले, 2.5 चमचे करतो. 2 पण नको 3 पण नको. आणि छानपैकी हे पहिले हलवून घ्यायचं आहे. काय होतं ना की हा जो मसाला आपण टाकलेला आहे ना ह्याची गाठी होतात. थोडं कमीच वाटतंय मला. ठीक आहे. आता थोडंसं ह्याला उकळी येऊ द्या. उकळी आल्यावरती आपल्याला ह्याच्यामध्ये नारळाचं दूध बनवायचं आहे. एन्श्योर करा की नारळाचं दूध जे आहे ह्याच्यात कुठे गाठी असू नयेत. रेडीमेड जे असतं त्याच्यात गाठी दिसतात, त्या गाठी होता कामा नये. तर गाठी तुम्हाला ज्या आधीपासूनच काढायच्या आहेत. मार्केटमध्ये तुम्हाला डाबरचं मिळतं, खूपच चांगलं आहे. हे दिवशी मला कुठलं बरं कोकोनाड KLFचं मिळालं, कुठलं नाड माहिती नाही. पहिल्यांदा वापरलं, पण लास्ट टाइम केलं होतं फार छान झालं होतं त्याचं. त्याच्यामध्ये फक्त एक मला हे छान वाटलं की त्याच्यात तो असं वेगळा कोकोनटचा स्मेल त्याच्यामध्ये आला होता. आय डोंट नो हाऊ मच प्युअर इट इज अँड हाऊ मच अल्टरेट इट इज, बट मला तर मागच्या वेळेस फार छान चव जमली होती. त्यातून थोडंसं पाणी घालेल. खरं सांगायचं तर पांढरा रस्सा आमच्या घरामध्ये माझ्याशिवाय कोण पितच नाही. पोरगाचा चॅक करतो, बायको पण नवऱ्याने केले प्रेमाने म्हणून करते, पिते. आता बायको बोलणार नाही काही ह्याच्यात, कारण की तिला विचारून काही करत नाही ना. आता मी विचारून करते ना. त्याच्यामध्ये मी पांढऱ्या रस्स्यामध्ये दूध टाकलेलं आहे. आता ह्याला जर उकळी येईपर्यंत आपण जरासं हे करू, थांबू. यात मीठ टाकायचं आहे, अजून यात मीठ नाही आहे. आपण एकच फंडा अर्धा चमचा मीठ टाकायचं. ह्याच्यामध्ये पण मी हिला विचारते की ही रेसिपी माझी आहे. तर आपण काळं मटण चेक करू आपलं कसं झालेलं आहे. वा, वरचं पाणी आटलं सगळं. ते ग्लासमध्ये पाणी दे जरा. बघा, तर हलकासा तवंगही त्याला आलेला आहे. सिन्स आपण जास्त तेल वापरलं नसल्यामुळे त्याच्यामध्ये जे आहे ते कट, कोल्हापूरच्या भाषेत किंवा मुंबईच्या भाषेत, पुण्याच्या तर्री जे आपण म्हणतो तर्री, ती जास्त येणार नाही, कारण की आपण तेल खूप कमी वापरलेलं आहे. आपल्या जेवणात तेल तूप खूप कमी वापरलेलं आहे. शक्यतो आपण ऑलिव्ह तेलमध्ये मसाला भुनला येतो, जो बनवला येतो.
एन्श्योर करा की काळ्या रश्श्याची पळी आणि पांढऱ्या रश्श्याची पळी ही मिक्स करू नका. दोन्हीचे वास आणि दोन्हीचे फ्रेग्रन्स हे वेगवेगळे असतात. सो पांढऱ्या रश्श्याकरता वेगळीच पळी घ्या, पुसून घ्या छानपैकी. तर तुम्ही पाहिला असेल तर तो हा पांढरा रस्सा झालेला आहे, पण थोडासा पिवळसर झालेला आहे. जसं मी बोललो होतो की ह्याच्यामध्ये आपण हळद टाकलेली आहे, त्यामुळे तो पांढरा रस्साचा पांढरा रंग पूर्ण येणार नाही, थोडासा पातळ करून होणार आहे. पाणी भसकन टाकू नका, मिक्स करत करत टाका, कारण की नारळाचे दूध जे टाकलेलं आहे त्याचे गुठळण्याचे चान्सेस जास्त असतात. त्यात चव घेण्यात काही हरकत नाहीये, म्हणजे कळेल किती पाणी टाकायचं आहे आणि किती मीठ टाकायचं. ते एकंदरीत पांढरा रस्सा हा बऱ्यापैकी पांढरा झालेला आहे. एवढा हळदीचा इम्पॅक्ट नाही आला त्याच्यावरती. खोबऱ्याचं पाणी दूध जरा जास्त झालं माझं, थोडंसं अंदाज ह्या चुकला. आपण याच्यामध्ये पाणी वाढवू शकतो. खोबरं असलं थोडं पाणी पाहिजे ना. अर्धा ग्लासच पाणी टाकतो आणि अगदी किंचितचं मीठ टाकतो. मिठाची तशी गरज नाही, अगदी किंचितचं टाकतो, एवढंसं जास्त मीठ लागणार नाही आहे. ॲक्च्युली रॉक सॉल्ट असतं तर आणखी कमी मीठ लागलं असतं, म्हणजे रॉक सॉल्टला खारटपणा छान असतो कम्पेअर्ड टू सी सॉल्ट, पांढरं मीठ. तर अशा रीत्या ही म्हणते म्हणूनच्या पहिल्या एपिसोड मधलं आमचं काळं मटण आणि पांढरा रस्सा बनवून झालेला आहे. अजून रॉंग हिला विचारून सांगतोच्या एपिसोडमध्ये आज काळं मटण आणि पांढरा रस्सा ह्या दोन्ही रेसिपीज आता हे आम्ही खाणार आहोत भाकरी आणि मस्तपैकी भाताबरोबर. नक्कीच लवकरच तुम्ही व्हिडिओ पाहून हे रेसिपी सांगितल्याप्रमाणे ट्राय कराच. ह्याच्याबरोबर भात करताना चिकट भात करा खास करून, मग तो खाण्यात पांढरा रस्सा किंवा काळा रस्सा सुद्धा घेऊन भातासोबत खाण्यात एक अप्रतिम टेस्ट आणि लज्जत येते. सो नक्की ट्राय करा. एक मात्र आहे, कांदा उभा चिरायचा आणि बारीक उभा, टोमॅटो बारीक उभा चिरायचा, मस्त दही, कोथिंबीर, मीठ आणि जराशी पुदिना टाकून हातानं कालवून ते मस्त त्याचं कोशिंबीर बनवायची आणि मग तुमच्या हिला विचारायचं आणि जेवायला बसायचं. पण हा नक्कीच हे ट्राय करताना हिला समोर ठेवा आणि काही गोष्टी करताना हिला विचारपूस करा, तरच त्याची स्वाद आणि त्याची चव खूप छान येईल. आशा करतो पहिला व्लॉग आमचा तुम्हाला आवडला असेल आणि पुढल्या ब्लॉगमध्ये आपल्याला काय पाहायचं असेल ते नक्की कमेंट करा. टिल देन, आदित्य डोंगर साने अँड प्रागर साने सायनिंग ऑफ. तर आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. शेअर पण करा. थँक्यू. मग आता बंद करायचं का? येस. हिला विचारून मीच बंद करतो. आपण असं केलं होतं आणि तो तिथला कॅमेरा चालू होता. कसं काय टर्न झालं? तर अशा प्रकारे आज आमच्या पहिल्या चॅनलवर हिला विचारून सांगते चॅनलवर मिस्टर डोंगर साने आणि मिसेस डोंगर साने यांनी मिळून एक
2 अशी छान रेसिपीज तुमच्यासोबत शेअर केल्या आणि अर्थातच आम्ही केलेल्या रेसिपीची चव आमचे चिरंजीव आर्यन डोंगरसाने टेस्ट करणार आहेत, घेणार आहेत चव त्याची आणि सांगतीलच लवकर की ते कसं झालंय, टेस्टला कसं आहे आणि चिकन शिजलं आहे की नाही. रस्सा पण पिलो. आरामशीर. चिकन म्हटलं की आम्हाला आराम नसतो. कसं झालं. अरे बघा, अशा प्रकारेच आमच्या ह्या चॅनलवरती आज आम्ही पहिल्यांदाच हे 2 व्हिडिओ शेअर केलेले आहेत. हे पण तर तुम्ही बघू. तुम्हा सगळ्यांना मी रिक्वेस्ट करेन की आमच्या ह्या चॅनलला तुम्ही लाईक करा, फॉलो करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि नाव लक्षात ठेवा आमच्या चॅनलचं हिला विचारून सांगतो. तर आशा करतो तुम्हाला आजचा व्हिडिओ फार आवडला असेल आणि पुढला व्हिडिओ आम्ही कुठला टॉपिक घेऊन यावा हे नक्कीच आम्हाला कळवा. नॉट नेसेसरी कुठली रेसिपी पाहिजे, काही टॉपिक असेल तर तोही सांगा, पण त्या टॉपिकमध्ये हिला विचारून सांगतो हे मात्र नक्की असलं पाहिजे. थँक्यू. बाय.